Hello students, last time we discussed about the TS of anther. मागच्या वेळेसला आपण काय पाहिलं होतं TS ऑफ anther. त्यामध्ये मग वेगवेगळ्या लेयर्स होत्या, एपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेयर आणि टपेटम. आता याच्यामध्ये आपण डायग्राममध्ये पाहिलेलं आहे की काय तयार होतात आतमध्ये, टपेटमच्या आतमध्ये. व्हॉट इज द फंक्शन ऑफ टपेटम? टपेटम प्रोव्हाइड्स द नरिशमेंट टू द मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोर, पोलन ग्रेन दोन्हीही एकच नाव आहे, मायक्रोस्पोर म्हणा किंवा पोलन ग्रेन म्हणा. आता टिपिकल स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन हे पण आपण डिस्कस केलेलं आहे आधी, डायग्रामच्या स्वरूपामध्ये डिस्कस केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये डायग्राम जरी दिलेलं नसेल तरी आपल्या नोटबुकमध्ये तुम्ही डायग्राम काढलेली आहे. कोणती वाली? ती जी आहे वरची एक्झाईन, आतमधली इंटाईन, त्यामध्ये काय असते सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस, ती डायग्राम. तर पाहू आपण आता याच्यामध्ये पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर काय असते. आता पोलन ग्रेन सर्वात आधी आपल्याला पाहायचं आहे की पोलन ग्रेन तयार कुठं होतात. तर पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस इनसाइड द अँथर. अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. मग हे पोलन ग्रेन बाहेर कसे पडतात? आफ्टर द डेहिसन्स ऑफ अँथर दिस पोलन ग्रेन्स आर रिलीज फ्रॉम द अँथर. अँथरच्या बाहेर काय पडतात? ते पोलन ग्रेन्स. मग आता या पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे? तर यामध्ये दिलेलं आहे स्ट्रक्चर पोलन ग्रेनचं कसं आहे पहा. मग टिपिकल पोलन ग्रेन इज अ नॉन मोटाईल हॅप्लॉइड युनिसेल्युलर बॉडी. तिन्ही शब्दांचा अर्थ लक्षात घ्या. नॉन मोटाईल म्हणजे ते हालचाल करू शकत नाही, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्वतःच्या मनाने जाऊ शकत नाही, त्याला म्हणतात नॉन मोटाईल. हॅप्लॉइड म्हणजे हा काय आहे, हॅप्लॉइड गमीट आहे की गमीट आहे, त्यामध्ये आपण ब्रॅकेटमध्ये दिले असतो यन. आणि युनिसेल्युलर, युनिसेल्युलर म्हणजे काय, एका स्पेसीपासून तयार झालेला आहे. पोलन ग्रेनचा आपण पहिला पॉईंट जर पाहिला तर पोलन ग्रेन कसा आहे? मग पोलन ग्रेन इज नॉन मोटाईल हॅप्लॉइड युनिसेल्युलर बॉडी विथ सिंगल न्यूक्लियस. त्याच्यामध्ये न्यूक्लियस किती असतात? तर एकच न्यूक्लियस असते. इट इज सराउंडेड बाय टू लेअर्ड वॉल कॉल्ड ॲज स्पोरोडर्म. दोन लेअर असतात, दोन वॉल असतात. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, आउटर वॉल इज कॉल्ड ॲज एक्झाईन, इनर वॉल इज कॉल्ड ॲज एंटाईन, अँड दे आर दिस टू वॉल आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज स्पोरोडर्म. आता आपण काय पाहिलं, पोलन ग्रेन आहे. पोलन ग्रेन कसा आहे? नॉन मोटाईल. का? कारण की तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्वतःच्या मनाने जाऊ शकत नाही. हॅप्लॉइड त्याच्यामध्ये सिंगल गमीट आहे, हॅप्लॉइड आहे. युनिसेल्युलर म्हणजे एका पेशीपासून बनलेला आहे म्हणून त्याला म्हणतो आपण युनिसेल्युलर. त्यानंतर त्याला ज्या दोन लेयर्स सराउंड झालेल्या असतात, त्या भोवती ज्या दोन लेयर्स असतात त्याला म्हणतात स्पोरोडर्म. मग त्यापैकी पहिली जी आहे, द आउटर लेअर इज एक्झाईन अँड इन्नर लेअर इज इंटाईन. आपण पाहिलेलं, आपण आधीच सांगितलेलं आहे की आउटर ही एक्झाईन असते आणि इन्नर ही इंटाईन असते. मग आता एक्झाईन कशी असते? तर आउटर लेअर एक्झाईन इज थिक, जाड असते, अँड मेडअप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड स्पोरोपोलेनिन. पहा लक्षात घ्या, दोन लेअर आहेत, दोनपैकी वरची जी आहे तिला म्हणतात एक्झाईन. ती कशी आहे? थिक आहे आणि कशाने बनलेली आहे? कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स. आणि त्या कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सला काय म्हणतात? तर स्पोरोपोलेनिन. इट मे बी स्मूथ. पहा तुमच्या नोट्समध्ये आहेच, इट मे बी स्मूथ इन विंड पॉलिनेटेड प्लांट अँड इट मे बी व्हॉट वी कॅन से दॅट इज कॉल्ड ॲज सिरेट टाईप ऑफ. सिरेट म्हणजे अशी झिगझॅग कर्वत सारखी, तर ती कशामध्ये असते? इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांटमध्ये. तर बघूया आपण काय दिलं आहे. तर इट मे बी स्मूथ ऑर विथ स्क्लप्चर्ड पॅटर्न. स्क्लप्चर्ड पॅटर्न म्हणजे असा झिगझॅग टाईपचा पॅटर्न. ती स्मूथ म्हणजे अशी स्मूथ एकदम राऊंडेड असू शकते, किंवा स्क्लप्चर्ड पॅटर्न म्हणजे काय, असं झिगझॅग टाईपची. ती तुमच्या डायग्राम, तुमच्या नोटबुकमध्ये डायग्राम काढलेलीच आहे. इट इज रेजिस्टन्स टू केमिकल्स. तर केमिकल्सला रेजिस्टन्स असते एक्झाईन. ॲट सम प्लेस एक्झाईन इज व्हेरी थिन, शोविंग थिन एरिया नोन ॲज जर्म पोर्स. पहा तुमच्यासमोर तुम्ही हे ठेवा, आपलं नोटबुक ठेवा, तुम्हाला त्याच्यामध्ये जर्म पोर दिसतात. जर्म पोर म्हणजे काय? एक्झाईन काही काही ठिकाणी रप्चर झालेली असते, एकदम थिन असते, पातळ असते, आणि त्या भागालाच काय म्हणतात? जर्म पोर. की त्यामधून काय बाहेर निघत असते? मग पोलन ट्यूब बाहेर निघत असते, जे आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गमीटोफाइटमध्ये पाहणार आहे. ॲक्च्युली हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. एक्झाईन, इंटाईन. एक्झाईन इज रप्चर ॲट वन ऑर मोर प्लेसेस अँड इट इज thin and that is called as germ pore. These are meant for the growth of emerging pollen tube during the germination of pollen grains. जेव्हा पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होते त्यामधून जी पोलन ट्यूब बाहेर निघते, ती पोलन ट्यूब याच भागामधून बाहेर निघते आणि त्याला नाव काय आहे? तर जर्म पोर. इट मीन्स जर्म
pollen tube is emerge out from the germ pore, and germ pore is a part of exine. Exine is ruptured म्हणण्यापेक्षा exine is thin at one or more places, and that place is called as germ pore, from which the pollen tube is emerged during the germination of pollen grain. The inner wall layer intine, आता intine आतमध्ये असते, consist of cellulose and pectin. जसं की आपण पाहिलेलं आहे एक्झाइन मध्ये काय असते, स्पोरोपोलेनिन, आणि इंटाइन मध्ये काय असते तर सेल्युलोज अँड पेक्टिन. पाहता कुठंच पाहायचं काम नाही, माझ्याकडे लक्ष द्या. पहा काय तर पोलन ग्रेन आहे, डोळ्यासमोर तुमच्या डायग्राम आहेत. पोलन ग्रेनची वॉल आहे वरची एक्झाइन, आतमधली आहे इंटाइन, त्याच्यामध्ये एक सिंगल न्यूक्लियस असतो आणि आजूबाजूचा काय असते सायटोप्लाझम. तर पोलन ग्रेन कशा टाईपचा आहे, पोलन ग्रेन हा नॉन मोटाईल आहे, हॅप्लॉइड आहे, युनिसेल्युलर आहे विथ सिंगल न्यूक्लियस, अँड इट इज सराउंडेड बाय द डबल लेअर वॉल. दोन वॉल असतात, त्याला दोन लेअर असतात, अँड दॅट इज कॉल्ड ॲज स्पोरोडर्म. वरची लेअर जी आहे तिला म्हणतात एक्झाइन, आणि आतमधली लेअर जी आहे तिला म्हणतात एंटाइन. तर एक्झाइन कशी असते मग, एक्झाइन इज थिक अँड मेडअप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स, आणि त्यालाच काय म्हणतात स्पोरोपोलेनिन. इट मे बी स्मूथ, दोन टाईपचे असू शकते, स्मूथही असू शकते किंवा स्क्लप्चर्डही असू शकते. स्मूथ म्हणजे अशी एकदम गोलाकार, आणि स्क्लप्चर्ड म्हणजे काय, अशी झिगझॅग, जसं हिबिस्कसचं पान असते तशा प्रकारची स्क्लप्चर टाईपचा पॅटर्न असते. आणि आपण आपल्या नोटबुकमध्ये दिलेलं आहे, इट मे बी स्मूथ इन द विंड पॉलिनेटेड प्लांट अँड स्क्लप्चर्ड इन द इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट. आता विंड पॉलिनेटेड प्लांट, इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट काय आहे हे. विंड पॉलिनेटेड प्लांट म्हणजे ज्या प्लांटचं पॉलिनेशन हवेच्या सहाय्याने होते त्याला म्हणतात विंड पॉलिनेटेड प्लांट, आणि ज्या प्लांटचं पॉलिनेशन हे इन्सेक्टच्या सहाय्याने होते त्याला म्हणतात इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट. त्यानंतर आता ही जी एक्झाइन आहे, एक्झाइन ॲट सम प्लेसेस एक्झाइन इज व्हेरी थिन. कशी असते, एकदम थिन असते, आणि त्या थिन पोर्शनलाच काय म्हणतात जर्म पोर. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ जर्म पोर, फ्रॉम द जर्म पोर दिस पोलन ट्यूब इज एमर्ज आउट ॲट द टाइम ऑफ पोलन जर्मिनेशन ऑर जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स. आणि इन्नर वॉलला काय म्हणतात, इन्नर वॉलला म्हणतात इंटाइन, अँड इट कन्सिस्ट ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. म्हणजे एक्झाइन इज मेडअप ऑफ स्पोरोपोलिनिन अँड इंटाइन इज मेडअप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर ऑर स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. तर पोलन ग्रेन तयार झाला. आता या पोलन ग्रेनचं डेव्हलपमेंट मेल गमिटोफाईटमध्ये कसं होते. नेक्स्ट पोर्शन आपल्याला जो पाहायचा आहे तो आहे आता डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट. काय पाहायचं आपल्याला तर डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट. आता मेल गमिटोफाईटची डेव्हलपमेंट कशी होते. आता ऑब्वियसली डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट कोणापासून होईल तर ते पोलन ग्रेनपासून होईल, आणि फिमेल गमिटोफाईट कोणाचा पार्ट आहे तो तर गायनोसियमचा पार्ट आहे. तर पोलन ग्रेन्स, आता तुमच्या डोळ्यासमोर पोलन ग्रेन आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला एवढंच आता याच्यामध्ये पाहायचं आहे स्क्रीनवरती. आता वरचं आपल्याला काहीच माहिती नाही पोलन ग्रेन. आता तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे पोलन ग्रेन, आणि हा पार्ट मी सोबत घेऊन आलो कारण की आपल्याला आधी पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. पोलन ग्रेन कसा आहे, हॅप्लॉइड आहे, नॉन मोटाईल आहे, युनिसेल्युलर आहे. पोलन ग्रेनच्या भोवती काय असतात, दोन वॉल असतात, त्याला आपण काय म्हणतो स्पोरोडर्म. वरची जी वॉल असते, वरची जी लेअर असते ती आहे एक्झाइन, आतमधली जी लेअर आहे ती आहे इंटाइन. एक्झाइन कशाने बनलेली आहे, एक्झाइन ही कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सपासून बनलेली आहे, त्याला म्हणतात स्पोरोपोलुनिन. आणि इंटाइन कशाने बनलेली आहे, सेल्युलोजने आणि पेक्टिनने. तर ही जी एक्झाइन आहे, एक्झाइन कशी असते, इट मे बी स्मूथ ऑर स्क्लप्चर्ड. आणि ही जी आहे एक्झाइनच्या काही एक किंवा एकपेक्षा जास्त ठिकाणी ही एक्झाइन पातळ असते. द एक्झाइन इज थिन ॲट वन ऑर मोर प्लेसेस अँड दॅट प्लेसेस कॉल्ड ॲज जर्म पोअर. आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ जर्म पोअर, द पोलन ट्यूब इज एंटर फ्रॉम द जर्म पोअर ॲट द टाइम ऑफ जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स. हे आपल्याला या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते बघा इथं. हे जे आहे हे स्ट्रक्चर पूर्ण कशाचं आहे, पोलन ग्रेनचं. आपण आधी डायग्राम समजून घेऊया. हे बघा डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईटची डायग्राम जर तुमच्या डोक्यामध्ये बसली तर तुम्हाला पुढचं काहीच कठीण जाणार नाही. हे बघा आता इथं काय दिसते, हे स्ट्रक्चर आहे पोलन ग्रेनचं. आता ही वरची जी लेअर आहे
ती कोणती आहे? एक्झाईन. आतमधली लेअर जी आहे ती कोणती आहे? इंटाईन. त्या पेन्सिलकडे लक्ष ठेवा तुम्ही. ही काय आहे? एक्झाईन. आतमधली काय आहे? इंटाईन. आता या एक्झाईन आपण सांगितलेलं आहे, एक्झाईन इज थिन ॲट वन ऑर मोर प्लेसेस अँड दॅट प्लेसेस कॉल्ड ॲज जर्म पोअर. तर हे जे दिसते तुम्हाला इथं, हे काय आहे? जर्म पोअर. आतमधला काय आहे? हा न्यूक्लियस. आणि हे जे पूर्ण डॉट 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 काढलेलं आहे हे काय आहे? सायटोप्लाझम. तर हे ए डायग्राम जी आहे, ए डायग्राम आहे पोलन ग्रेनची. बघा, पोलन ग्रेनच्या 2 वॉल, एक्झाईन, इंटाईन, जर्मपोर, न्यूक्लियस, सायटोप्लाझम. मग इथं काय होते पहा. आता इथं याचं मायटॉसिस होते. कशाचं? पोलन ग्रेनचं मायटॉसिस होते. पेन्सिलकडे लक्ष द्या. डायग्राम जेव्हा डिस्क्राईब करतो मी तेव्हा माझ्या पेन्सिलकडे लक्ष ठेवायचं. हा पोलन ग्रेन. आता या पोलन ग्रेनचं इथं मायटॉसिस होते आणि 2 सेल्स तयार होतात. 2 सेल्स, एक जी आहे जे साईजनं मोठी आहे ते व्हेजिटेटिव्ह सेल आणि एक साईजनं लहान आहे ती आहे जनरेटिव्ह सेल. बघा आता डायग्राममध्ये आपण काय आहे, पहिलं आपण पोलन ग्रेन तर पाहिलेलंच आहे. मग आफ्टर द डिव्हिजन ऑफ पोलन ग्रेन 2 अनइक्वल सेल्स आर फॉर्म. 2 अनइक्वल का म्हटलं? कारण की ही मोठी आहे, ही लहान आहे. अँड लार्जर सेल this larger cell called as vegetative cell and smaller cell called as generative cell. ही जी लार्ज सेल आहे तिला व्हेजिटेटिव्ह सेल म्हणतात, स्मॉल जी आहे तिला म्हणतात जनरेटिव्ह सेल. आता हे बघा इथं काय आहे, तर इथं व्हेजिटेटिव्ह सेल, जनरेटिव्ह सेल 2 नावं दिलेलंच आहे. त्यानंतर इथं काय पहा, जनरेटिव्ह न्यूक्लियस. या जनरेटिव्ह सेलमध्ये न्यूक्लियस असते आणि व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये पण न्यूक्लियस असते. बघूया आपण या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये काय काय? न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल पण असते. आता या जनरेटिव्ह सेलमध्ये फक्त न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम असते, त्यामध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल हे अब्सेंट असते. तर बघा आता नेक्स्ट याच्यामध्ये काय होते की जो जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे तो जनरेटिव्ह न्यूक्लियसचं इथं डिव्हिजन होऊन राहिलं. बघा हा काय आहे? हा आहे जनरेटिव्ह सेलचा न्यूक्लियस. नेक्स्ट डी नंबरच्या डायग्राममध्ये त्याचं डिव्हिजन होऊन राहिलं आणि डिव्हिजन झाल्यानंतर त्या न्यूक्लियसपासून काय तयार झाले? इथं 2 मेल गमिट्स आर फॉर्म. बघा इथं किती मेल गमिट तयार झाले? इथं 2 मेल गमिट तयार झाले. आता ही जी आहे इंटाईन ही बाहेर पडते इन द फॉर्म ऑफ पोलन ट्यूब. कशा स्वरूपामध्ये बाहेर पडते? हे पोलन ट्यूबच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते. त्या पोलन ट्यूबमध्ये काय काय असतात? तर हे 2 मेल गमिट, त्यानंतर ट्यूबचा न्यूक्लियस आणि हे पोलन ट्यूब. तर ABCDEF मी पुन्हा डायग्राम समजून सांगतो, कारण की हा जो पोर्शन आहे हा तुमच्यासाठी नवीन आहे. आता इथून नवीन पोर्शनला स्टार्ट केलेला आपण. हे स्ट्रक्चर कशाचं आहे? पोलन ग्रेनचं. आपल्याला माहीत आहे त्यामध्ये एक्झाईन आहे, इंटाईन आहे, त्यानंतर जर्मपोर आहे, न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे. त्याचं डिव्हिजन होऊन 2 अनइक्वल सेल्स तयार झाल्या. एक लार्जर सेल व्हेजिटेटिव्ह सेल, एक स्मॉलर सेल जनरेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये काय काय आहे? न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे. जनरेटिव्ह सेलमध्ये काय काय आहे? तर न्यूक्लियस, सायटोप्लाझम. व्हेजिटेटिव्हमध्ये न्यूक्लियस, सायटोप्लाझम, रिझर्व्ह फूड. पण याच्यामध्ये रिझर्व्ह फूड नसते. मग पुढे काय होते पहा, जनरेटिव्ह न्यूक्लियस हा इथं दाखवलेला आहे. जनरेटिव्ह न्यूक्लियसचं इथं डिव्हिजन झालं. जनरेटिव्ह न्यूक्लियस डिवाईड झाल्यानंतर याच्यापासून काय तयार झाले? 2 मेल गमिट तयार झाले. आणि हे 2 मेल गमिट कुठं आलेले आहेत? तर या पोलन ट्यूबमध्ये. हा ट्यूब न्यूक्लियस, 2 मेल गमिट आणि पोलन ट्यूब. आणि जेव्हा हे 2 मेल गमिट तयार होतात तेव्हा डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट ही कंप्लीट होते. पाहू आपण काय काय दिलं याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये. तर डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट तुम्ही आता आधी डायग्राम समजून घेतलेली आहे. डायग्राम तुमच्या लक्षात आलेलीच आहे. तर बघूया आपण काय. तर पोलन ग्रेन्स मार्क द बिगिनिंग ऑफ मेल गमिटोफाईट. पोलन ग्रेन्स ही मेल गमिटोफाईटची सुरुवात आहे. पोलन ग्रेन इज नथिंग बट द इनिशियल सेल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट. इट अंडरगोज फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन. बघा इथं मी सांगितलेलं आहे की या पोलन ग्रेनचं कोणतं डिव्हिजन होते? इथं फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन होते. काय तयार होते पाहू मग आता. इट अंडरगोज फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस बिगर नेक व्हेजिटेटिव्ह सेल. जी मोठी आहे ती कोणती आहे? व्हेजिटेटिव्ह सेल आहे. अँड स्मॉल थिन वॉल जनरेटिव्ह सेल. मी आधी सांगितलं की याचं डिव्हिजन होऊन एक लार्जर सेल तयार होते, बिगर सेल तयार होते, त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह सेल. एक स्मॉलर सेल तयार होते, त्याला म्हणतात जनरेटिव्ह सेल. The vegetative cell is rich in food
अँड हॅव्हिंग इरेग्युलर शेप न्यूक्लियस. या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये काय असते, रिझर्व्ह फूड असते. त्याला आपण आधी सांगितलं मी तुम्हाला की त्याच्यामध्ये काय असते, फूड असते. आणि त्याचा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस कसा असतो, हा इरेग्युलर शेपचा न्यूक्लियस असते. द जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. ही जी जनरेटिव्ह सेल आहे या सायटोप्लाझमच्या या व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये फ्लोट करते, म्हणजे तरंगते. याच्यामध्ये इकडे तिकडे अशी फिरत राहते, तरंगत राहते. कोणती, जनरेटिव्ह सेल. पहा लक्षात घ्या, जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये जनरेटिव्ह सेल तरंगते, फ्लोट होते. पहा इथपर्यंत आलो आपण. आता मग पुढे पाहूया आपण काय आहे तर. बघा आता इथं, द सेकंड मायटॉटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ द जनरेटिव्ह सेल ओनली. सेकंड जे मायटॉटिक डिव्हिजन आहे ते फक्त कोणाचं होते, जनरेटिव्ह सेलचंच होते. कारण की त्याच्या जनरेटिव्ह न्यूक्लियसपासून आपण पाहिलेलं आहे की 2 मेल गमीट तयार होतात. सो फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन नंतर सेकंड मायटॉटिक डिव्हिजन, अँड दिस सेकंड मायटॉटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल ओनली अँड गिव्ज राईज टू 2 नॉन मोटाईल मेल गमीट. पाहिजे जनरेटिव्ह सेलचं सेकंड मायटॉटिक डिव्हिजन होते, अँड धिस आफ्टर द सेकंड मायटॉटिक डिव्हिजन द जनरेटिव्ह सेल प्रोड्यूस 2 नॉन मोटाईल मेल गमीट्स. 2 नॉन मोटाईल मेल गमीट्स त्यामध्ये तयार होतात. द मायटॉटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल टेक प्लेस आयदर इन पोलन ग्रेन ऑर इन पोलन ट्यूब. पहा लक्षात घ्या, ते जे आहे या जनरेटिव्ह सेलचं जे मायटॉटिक डिव्हिजन होते हे एकतर पोलन ग्रेनमध्ये होऊ शकते किंवा पोलन ट्यूबमध्ये होऊ शकते. So the mitotic division of generative cell, it may be take place in the pollen grain or in the pollen tube. The pollen grains are shed from the anther. Shed from the anther म्हणजे काय, pollen grain ह्या अँथरच्या बाहेर निघाल्यानंतर किती सेल्ड असतात. शेड फ्रॉम द अँथर किंवा डेहिसेस फ्रॉम द अँथर ॲट धिस 2 सेल स्टेज इन द मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म. मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्ममध्ये जे पोलन ग्रेन्स अँथरच्या बाहेर निघतात ते पोलन ग्रेन किती सेल्ड असतात, तर ते असतात 2 सेल्ड पोलन ग्रेन. सो दिस इज ऑल अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाइट. पुन्हा पाहू आपण, कारण की हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाइट. मी डायग्राम तुम्हाला पुन्हा समजावून सांगतो. ही काय आहे, ही डायग्राम ए वाली डायग्राम कशाची आहे, पोलन ग्रेनची. नावं तुम्हाला माहिती झालेले आहे कोणते कोणते आहे. इथं जे हे जे दिसते आता हा जो ॲरो आहे इथं फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन होते. फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन झाल्यानंतर इथं बिगर सेल तयार होते, बिगर अँड नेक्स्ट सेल तयार होते, तिला म्हणतात व्हेजिटेटिव्ह सेल. आणि जी स्मॉलर अँड थिन वॉल सेल तयार होते तिला म्हणतात जनरेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये काय काय असते, मग व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये सायटोप्लाझम असते, इरेग्युलर न्यूक्लियस असते आणि रिच इन फूड म्हणजे त्याच्यामध्ये रिझर्व्ह फूड असते. यामध्ये जनरेटिव्ह सेलमध्ये काय काय असते, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम. जनरेटिव्ह सेल इज फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. त्यानंतर सेकंड मायटोसिस जे आहे, सेकंड मायटोसिस इज कन्सर्न विथ ओनली जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल सोबतच फक्त सेकंड मायटोसिस कन्सर्न असते. व्हॉट हॅपन आफ्टर द सेकंड मायटोसिस, आफ्टर द सेकंड मायटोसिस ऑफ जनरेटिव्ह सेल देअर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 नॉन मोटाईल गमीट्स. So the formation of 2 non-motile male gametes take place either in pollen grain or either in the pollen tube. This pollen tube comes out through the germ pore. Look at this. हे pollen tube कशामधून निघालेला आहे तर germ pore मधून बाहेर निघालेला आहे. And most of the angiosperm releases the 2 cell pollen grain. जास्तीत जास्त angiosperm मध्ये जे pollen grains बाहेर पडतात ते किती सेल्ड असतात तर 2 cell pollen grains. तर या डायग्रामवरून आपण पूर्ण समजून सांगू शकतो. डायग्राम परफेक्ट करा, डायग्रामवरून आपल्याला सर्व लिहिता येते. सो दिस इज ऑल अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाइट. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमिटोफाइट पाहायच्या आधी आपल्याला स्ट्रक्चर पाहावं लागेल, स्ट्रक्चर ऑफ ओव्हल. कारण की आपल्याला माहिती आहे की ओव्हल आर ऑलवेज प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी. सो दिस इज अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाइट अँड द स्ट्रक्चर ऑफ ओव्हल वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर.